विद्यार्थ्यांनो, आता आपण बघूया वनस्पतीच्या फूल या अवयवाविषयी। तर तुम्ही सगळ्यांनी फुलं पाहिलेली आहेत। आपल्या अवतीभोवती अनेक प्रकारची फुलं आपल्याला दिसतात। त्यामध्ये काही रंगीत फुलं असतात, काही पांढऱ्या रंगाची फुलं असतात। तर त्यामध्ये देखील पुन्हा काही फुलांना छान असा वास असतो, सुगंध असतो, तर काही फुलं ही वासरहित असतात। अशी खूप सारी विविधता या फुलांमध्ये आपल्याला पाहायला मिळते। आकारांमध्ये देखील यांच्यामध्ये विविधता दिसते। काही अतिशय नाजूक सूक्ष्म छोटे छोटे फुलं असतात, तर काही कमळासारखी फुलं ही अतिशय मोठी अशी फुलं असतात। तर ह्या फुलांचं कार्य काय, तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की फुलं कीटकांना आकर्षण करून घेतात। त्याच्यानंतर आपल्या वापरासाठी सुद्धा आपण देवासाठी फुलं वापरतो। त्यानंतर सजावटीसाठी फुलांचा वापर केला जातो। त्याचबरोबर या फुलांचा मुख्य उपयोग म्हणजे फळ तयार करणं। फुलानंतर पुढची जी पायरी असते वनस्पतीच्या वाढीमध्ये ती म्हणजे फळ। मग फळ तयार करणं हे फुलाचं काम असतं। फुलापासून फळ तयार होत असतं। मग अशा प्रकारे प्रजननासाठी मग फळ तयार झालं म्हणजे त्यामध्ये बी तयार होतं, बीपासून पुन्हा नवीन झाड तयार होतं। अशा पद्धतीने पुनरुत्पादनासाठी सुद्धा या फुलाचा उपयोग होतो। तर आता आपण या फुलाच्या विविध भागांविषयी माहिती बघूया। तर तुमच्या पुस्तकात पान नंबर 14 वर चित्र दिलेले, आकृती दिलेली, आकृती 2.10 या ठिकाणी स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला आकृती दिसत आहे। तर बघूया आपण या फुलाचे विविध भाग। या ठिकाणी बघा जास्वंदीचं फूल दाखवलेलं आहे। जर तुमच्या परिसरात असेल जास्वंदीचं झाड तर तुम्ही प्रत्यक्ष फूल घेऊन हे सगळे भाग त्यामध्ये व्यवस्थित अभ्यासू शकता। तर बघा सगळ्यात बाहेरचा भाग या ठिकाणी तो म्हणजे निदलपुंज, या देठाच्या वरचा भाग। देठ ज्याच्याने फूल हे खोडाला जोडलेलं असतं, त्याच्यानंतर त्या देठाला जोडून आलेला हा हिरव्या रंगाचा भाग दिसतो बघा, निदलपुंज। निदलपुंज हा सगळ्यात बाहेरचा भाग। याचं काम काय, तर ज्यावेळेस फूल हे कळीच्या अवस्थेत असतं त्यावेळेस त्याचं संरक्षण करणं हे ह्या निदलपुंजाचं कार्य असतं। काही फुलांमध्ये ही निदलपुंज सुट्टी दिसतात, म्हणजे वेगवेगळे एक एक निदलपुंज हे वेगवेगळ्या सुट्ट्या भागांचं असतं, तर काहींमध्ये ते एकत्र जोडलेलं असतं। तर तुम्ही निरीक्षण करा बघा तुमच्या आसपासच्या फुलांचं आणि त्याच्यामध्ये बघा ही निदलपुंज कशी आहेत आणि त्यांची संख्या देखील पहा। त्यानंतर याच्या निदलपुंजाच्या आतला भाग, पुढचा भाग आता आपण बघूया, तो म्हणजे दलपुंज। या ठिकाणी दलपुंज म्हणजेच काय, तर फुलाच्या पाकळ्यांचा भाग। फुलाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या सगळ्या मिळून त्याला म्हणतात दलपुंज। मग ह्याच्यामध्ये आपल्याला विविधता दिसून येते। रंगांमध्ये विविधता दिसते, त्याच्या गंधामध्ये म्हणजे वासामध्ये विविधता आपल्याला दिसून येते। तर हा दलपुंज भाग हा निदलपुंजाच्या आतील फुलांचा पाकळ्यांचा भाग। त्याच्यामध्ये देखील संख्यांमध्ये वेगवेगळेपणा आपल्याला दिसून येतो। पाकळ्यांच्या संख्येमध्ये 3, 4, 5 अशी किंवा अनेक पाकळ्या असलेली फुलं अशा विविधता आपल्याला याच्यामध्ये दिसून येते। त्यानंतर आता आपण पुढे बघूया पुढचा भाग, तो म्हणजे पुमंग। आता ह्या आकृतीमध्ये पुमंग हे नाव तुम्हाला दिसत नसेल, पण परागकोश आणि वृंत या नाव हे अशी दोन नावं दिसतात ते बघा। तर परागकोश आणि वृंत यांनी बनलेला फुलाचा भाग त्याला म्हणतात पुमंग। हा फुलाचा पुल्लिंगी भाग आहे असं म्हणतात। बघा मी आताच म्हटलं की फुलाचं काम हे पुनरुत्पादनासाठी याचा उपयोग होतो। तर ह्या प्रजननामध्ये पुनरुत्पादनामध्ये या अवयवाचा किंवा या भागाचा उपयोग होतो। तर हा पुल्लिंगी भाग असे याला म्हटलेला आहे। ह्याच्यामध्ये काय काय असतं, तर परागकोश आणि वृंत। तर बघा जास्वंदीच्या फुलामध्ये असे पिवळे बारीक छोटे कण असलेले असे दिसतात तुम्हाला बघा भाग, ते या ठिकाणी बघा दिसतील। तर ह्याच्यामध्ये असतात परागकोश आणि त्या परागकोशाच्या आतमध्ये असतात परागकण आणि ते या वृंताच्या साह्याने असे या ठिकाणी सोडले गेलेले असतात। हा झाला पुमंग। त्यानंतर पुढचा भाग आहे जायांग। तर हे जायांग हे नाव देखील तुम्हाला आकृतीमध्ये दिसत नाहीये, परंतु या ठिकाणी तुम्हाला दिसते बघा कुक्षिवृंत आणि या ठिकाणी खाली अंडाशय। तर ह्या 3 भागांनी मिळून बनलेला जो फुलाचा भाग आहे त्याला म्हणतात जायांग। जसं पुमंग हा पुल्लिंगी भाग असतो फुलाचा, तसं जायांग हा स्त्रीलिंगी भाग आहे असं म्हटलं जातं।
याचा देखील प्रजननामध्ये उपयोग होतो. अशा पद्धतीने चौथा भाग आपण पाहिला जायांग. ह्याच्यामध्ये काय काय आहे तर कुक्षी, कुक्षीरुंत आणि खाली अंडाशय. बघा या जास्वंदीच्या फुलामध्ये एक लाल असं काळीसारखा भाग तुम्हाला दिसेल. वरती छोटे छोटे असे दाण्यांसारखे, लाल दाण्यांसारखे भाग दिसते, तर त्यांना म्हणतात कुक्षी. आणि हा जो दांडा आहे त्याला कुक्षीरुंत आणि त्याच्या खाली टोकाशी असलेलं अंडाशय. अशा पद्धतीने हे फुलाचे महत्वाचे असे भाग आपण पाहिले. त्यानंतर परागकोश आता आपण पाहिलं. कोकेसर जो भाग आहे फुलाचा, पुमंग हा जो भाग आहे त्याच्यामध्ये परागकोश आपण पाहिले. तर ह्या परागकोशामध्ये जे परागकण असतात ते हे फुल परागकोश परिपक्व झाल्यानंतर हे परागकोश फुटतो आणि त्यातले जे परागकण आहेत ते फुटून बाहेर येतात आणि कुक्षीवर जाऊन पडतात. कुक्षीवर पडल्यानंतर त्या ठिकाणी ते रुजतात आणि खाली अंडाशयामध्ये येतात आणि त्या ठिकाणी त्याचं फलन होतं. मग ही जी क्रिया आहे यालाच परागीभवन असं म्हटलं जातं. पॉलिनेशन हा शब्द तुम्ही ऐकला असेल. परागीभवन या क्रियेमध्ये ह्या फलनाची क्रिया सुरू होते आणि इथून पुढे मग अंडाशयातील बीजांडाचं रूपांतर हे बी मध्ये होतं आणि अंडाशयाचं रूपांतर फळामध्ये होतं. अशा प्रकारे फुलापासून फळ तयार होण्याची क्रिया सुरू होते. तर विद्यार्थ्यांनो आता आपण पाहिलं फुलाचे भाग. तुमच्या पुस्तकामध्ये कृती दिलेली तुम्हाला या घटकावर आधारित, ती म्हणजे तुमच्या परिसरातल्या फुलांचं निरीक्षण करायचं. आणि या ठिकाणी तक्ता दिलेला आहे बघा पान नंबर 14वर. या तक्त्यामध्ये जे काही भाग दिलेले आहेत त्यानुसार तुम्ही पाहिलेल्या फुलांचं निरीक्षण करायचं आणि ती निरीक्षण या तक्त्यामध्ये नोंदवायची. तर अशा पद्धतीने फुल हा भाग आपण या ठिकाणी पाहिला. आता आपण पुढे बघूया, पुढे जाऊया. तो म्हणजे फुलाचा वनस्पतीचा पुढचा अवयव तो म्हणजे फळ. विद्यार्थ्यांना फळ म्हणलं की आपल्या अत्यंत आवडीचा विषय. दैनंदिन जीवनामध्ये आपण बऱ्याच प्रकारची फळं खाण्यासाठी वापरत असतो. बऱ्याच वनस्पतींची फळं आपण खाण्यासाठी वापरत असतो. या फळांमध्ये देखील बघा खूप सारी प्रकारची विविधता आपल्याला दिसून येते. त्यांच्या रंगांमध्ये विविधता दिसते, त्यांच्या चवीमध्ये विविधता असते, त्यांच्यामध्ये असलेल्या बियांच्या संख्येमध्ये देखील विविधता असते. तसंच त्या बी मध्ये असणाऱ्या दलांच्या संख्येमध्ये देखील विविधता असते. तर ह्या सगळ्याचा आपण पाहूया. तर बघा बियांच्या संख्येवरनं आपण फळांमध्ये विविधता विचारात घेतली तर काही फळांमध्ये एकच बी असतं. मग कोणकोणती बरं अशी फळं तर बरोबर आहे आंबा, बोर, खजूर यासारखी जी फळं असतात की ज्याच्यामध्ये एकच बी असतं. त्यानंतर अनेक बिया असलेली फळं कुठली तर आपल्या डोळ्यासमोर लगेच पेरू, टरबूज, पपई, हो का नाही. अशा पद्धतीने बियांच्या संख्येवरनं फळांमध्ये काही प्रकार दिसून येतात. त्यानंतर आतला जो गर असतो त्याच्या चवीवरनं सुद्धा काही आंबट चवीचे असतात, काही गोड चवीचे असतात. तर अशा चवीवरनं देखील त्याच्यामध्ये फरक दिसून येतो. त्याचबरोबर त्या फळांवरचं आवरण, काही फळांवर काटेरी आवरण दिसतं बघा. तुमच्या पुढे स्वाध्यायामध्ये आपल्याला तो प्रश्न येणारच आहे. तर काही मऊ असतात, काही काटेरी आवरण असतात, काहींच्या फळावर साल असते. अशा पद्धतीने आवरणावरनं देखील यांच्यामध्ये विविधता आपल्याला दिसून येते. त्यानंतर आता फळातलं जे बी असतं त्या बी मध्ये सुद्धा आपल्याला वेगळेपणा दिसून येतो. तर त्यासाठी एक तुम्हाला छोटासा प्रयोग करायचा आहे. तुमच्या घरामध्ये शेंगदाणे असतात, वाटाणे असतील, हरभरा असेल, ज्वारी, गहू, तांदूळ किंवा मका असेल तर मका यांचे एक 4-5 दाणे घ्यायचे. एका वाटीमध्ये ते भिजत घालायचे रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी ते प्रत्येक दाणा तो असा बोटाने दाबून पाहायचा. बघा तुम्हाला काय फरक दिसेल. तर काही बिया दाबल्या तुम्ही तर त्यांचे सहज असे 2 भाग झालेले दिसते आणि काहींचे मात्र असे 2 भाग झालेले दिसणार नाही. तर कशामध्ये असं दिसून येतं 2 भाग झालेलं तर तुम्ही पाहाल वाटाणा, शेंगदाणा, हरभरा यांच्या बाबतीत तुम्हाला असे 2 भाग झालेले दिसतील आणि गहू, बाजरी, ज्वारी यांच्यामध्ये असे भाग झालेले दिसणार नाहीत. मग ज्या फळांच्या बियांमध्ये असे 2 भाग होतात त्यांना द्विदल बी असं म्हणतात
आणि ज्यांच्यामध्ये असे दोन भाग होत नाहीत त्यांना एकदल बीज असं म्हटलं जातं। अशा पद्धतीने बियांचे प्रकार आपण पाहू शकतो। अशा या इथपर्यंत आपण वनस्पतीच्या विविध अवयवांचा अभ्यास केला। यामध्ये आपण अगदी सुरुवातीला मूळ, त्यानंतर खोड, त्यानंतर पान, फूल आणि फळ अशा 5 अवयवांचा आपण या ठिकाणी अभ्यास केला। तुम्ही आता तुमच्या परिसरामध्ये असलेल्या फुलांचा, फळांचा, वनस्पतींच्या खोडांचा, मुळांचा आता नीट बारकाईने निरीक्षण करा आणि त्यांच्या प्रकारांविषयी अभ्यास करा। ते कुठल्या प्रकारचे आहेत हे आता तुम्ही शिकला आहात, तर त्याचं त्याप्रमाणे वर्गीकरण करायला शिका। तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आता हा आपला पाठ संपत आहे। आपण आता याचा स्वाध्यायावर एक नजर टाकूया। स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला, वनस्पतींची 3 उदाहरणे द्या। त्यांनी काही ठराविक असे वैशिष्ट्य दिलेले, त्यानुसार प्रत्येकी 3 उदाहरणं द्यायची आहेत। मी एक सांगते, बाकीचे 2 तुम्ही विचार करून लिहा। त्यामध्ये पहिला आहे काटेरी आवरणाची फळे असणाऱ्या। आताच आपण पाहिलं बघा, काटेरी आवरण, काही फळांवर काटेरी आवरण असतं। अशी कोणती फळं दिसतात बरं आपल्या परिसरात? तर एरंडाचं फळ तुम्ही पाहिलं असेल, हो की नाही? त्याला बाहेरून काटे असतात। असेच आणखी 2 नावं तुम्ही विचार करा आणि त्या ठिकाणी लिहा। त्यानंतर खोडावर काटे असणाऱ्या, खोडावर काटे असणाऱ्या अशा वनस्पती कुठल्या आहेत? तर पहा, गुलाब आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्याच्या खोडावर काटे असतात, तर काटे असणारा हा एक गुलाब। बाकीचे 2 तुम्ही लिहा। त्यानंतर लाल फुले असणाऱ्या, लाल रंगाची फुलं कोणकोणत्या झाडांना येतात? तर जास्वंद, बरोबर आहे। आणखी 2 तुम्ही सहजतेने लिहू शकाल। त्यानंतर पिवळी फुले असणाऱ्या, पिवळी फुलं कोणत्या झाडांना येतात? तर पिवळ्या रंगाची काटेकोरांडी नावाचं फुल असतं। नंतर पिवळी जास्वंद देखील असते। आणखी अशी 2 नावे तुम्ही शोधून द्या। त्यानंतर रात्री पाने मिटणाऱ्या, अशा कुठल्या वनस्पती आहेत की ज्यांची पानं रात्री मिटतात? तर एक आहे आवळा। आणखी तुम्ही 2 शोधून लिहा। त्यानंतर एकच बी असणारे फळे, तर त्याच्यामध्ये मी सांगितलंच आहे तुम्हाला, आंबा आहे, बोर आहे, खजूर आहे। आणखी काही तुम्ही 2 नाव शोधा आणि त्या ठिकाणी लिहा। त्यानंतर अनेक बिया असणाऱ्या, ते पण आत्ताच आपण पाहिलं की टरबूज आहे, पेरू आहे। आणखी तुम्हाला आठवते ते त्यामध्ये लिहून टाका। अशा पद्धतीने हा पहिला प्रश्न अतिशय सोपा आहे, तुम्ही तो सहज लिहू शकाल। त्यानंतर दुसऱ्या प्रश्नामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे की कोणत्याही एका फुलाचे निरीक्षण करा, त्याचे विविध भाग अभ्यासा व त्याचे वर्णन तुमच्या शब्दात लिहून आकृती काढा। तर बघा, आता आपण पाहिलं फुलाचे विविध भाग, तसंच तुमच्या परिसरात असणारे कुठलंही एक फुल घ्या आणि त्याच्यामध्ये काय काय भाग तुम्हाला दिसले आता आपण पाहिलेल्या भागांपैकी ते तुम्ही त्याची आकृती काढा आणि त्याच्याविषयी माहिती लिहा। तर जमेल हा प्रश्न तुम्ही तो काढायचा आहे। त्यानंतर तिसरा प्रश्न बघा, त्यामध्ये दिलेले काय सारखे काय वेगळे। ह्याच्यामध्ये 2 वनस्पती दिलेल्या आहेत आणि तुम्हाला विचारलेले ह्याच्यामध्ये सारखेपणा काय आहे आणि वेगळेपणा काय आहे। तर एक मी तुम्हाला दाखवते इथे या ठिकाणी। आपण एका ह्याच्यावर चर्चा करू। एक म्हणजे पहिला आहे ज्वारी आणि मूग। मग विद्यार्थ्यांना ज्वारी आणि मूग एक आपण मुद्दा बघूया। सारखेपणाचा एक मुद्दा लिहायचा आणि वेगळेपणाचा एक मुद्दा लिहायचा आहे। ज्वारी आणि मूग ह्याच्यात काय सारखेपणा आहे? तर दोन्ही आपण खाण्यासाठी वापर करतो, दोन्ही वनस्पतींचा आपण खाण्यासाठी वापर करतो, हा त्यातला सारखेपणा। आणि वेगळेपणा काय त्याच्यामध्ये? तर ह्यांच्या ज्या बिया जर आपण पाहिल्या तर ज्वारी हे एकदल प्रकारचं बी आहे आणि मूग हे द्विदल प्रकारचं बी आहे। अशा पद्धतीने हा वेगळेपणा त्यांच्यामध्ये आपल्याला दिसून येतो। तसंच त्याच पद्धतीने तुम्ही बाकीच्या कांदा आणि कोथिंबीर, केळीचे पान, आंब्याचे पान, नारळाचे झाड व ज्वारीचे ताड याविषयीला तुम्हाला त्यामध्ये दिसलेला सारखेपणा आणि तुम्हाला त्यामध्ये दिसून येत असलेला वेगळेपणा हा नोंदवायचा आहे। जमेल हा प्रश्न? त्यानंतर पुढे बघा, चौथा प्रश्न दिलेला आहे, खालील चित्राविषयीचे स्पष्टीकरण तुमच्या शब्दात लिहा। तर या ठिकाणी दोन्ही अ आणि आ असे 2 चित्र दिलेले, त्याच्यामध्ये 2 बिया दाखवलेल्या आहेत बघा। तर पहिल्या चित्रामध्ये मक्याचं बी दिसतंय आणि दुसऱ्यामध्ये आंब्याची कोळ दिसते बघा। तर ह्याच्यामध्ये मग काय वेगळं, काय ह्याच्यामध्ये काय काय दिसून येतं तुम्हाला?
तर ते तुम्ही तुमच्या शब्दामध्ये लिहायचंय. ते या ठिकाणी बघा मका हे एक दल बी आहे, त्याचं एकच दल दिसते आपल्याला, याच्यावरनं एक दल बी आहे आणि इकडे आंबा आहे, द्विदल बीज आहे, हे तुम्हाला दिसून येत आहे. आणखी तुम्हाला काय दिसतंय या चित्रामध्ये हे तुम्ही त्या ठिकाणी लिहून काढायचे. त्यानंतर 5वा प्रश्न बघा, वनस्पतींच्या अवयवांची कार्य स्पष्ट करा. सोपा प्रश्न आहे. आतापर्यंत आपण जे जे काही अवयव पाहिले त्या प्रत्येकाचं कार्य आपण अभ्यासलेलं आहेच आहे, तर ते तुम्ही व्यवस्थितरित्या लिहून काढायचे. मूळ, मुळाचे कार्य, खोड, खोडाचे कार्य, अशा पद्धतीने 5ही अवयवांची कार्य व्यवस्थितरित्या लिहून काढा. त्यानंतर पुढे म्हटलेले खाली पानांचे काही गुणधर्म दिलेले आहेत. प्रत्येक गुणधर्माचे एक पान शोधून वनस्पतीचे वर्णन लिहा. पहा, अशा प्रकारची कोणत्या वनस्पतींमध्ये अशी पानं तुम्हाला दिसतात ते त्याचं नाव लिहायचंय आणि त्या वनस्पतीचं वर्णन लिहायचंय. तर एक आपण उदाहरण दाखल घेऊया. बघा कुठला आहे त्याच्यामध्ये बघा खडबडीत पृष्ठभाग. मग कुठल्या झाडाची पानं अशी खडबडीत लागतात, हाताला चरबट अशी लागतात. तर बघा तुम्ही निरीक्षण जर केलं असेल तर आपल्या परिसरामध्ये पारिजातचं झाड असतं बघा, पाहिलं असेल तुम्ही बऱ्याच जणांनी. तर पारिजाताचं पान बघा असं चरबट लागतं हाताला, ठीक आहे. तर हे आहे खडबडीत पृष्ठभाग असलेलं पान. मग त्या पारिजातकाच्या झाडाचं वर्णन लिहायचंय, त्याची उंची, त्याला येणारी फुलं, ती फुलं कशी असतात, कोणत्या रंगाची असतात, अशा पद्धतीने तुम्हाला सहज ते वर्णन लिहिता येईल. त्याप्रमाणे बाकीचे सुद्धा गुळगुळीत पृष्ठभाग, मांसल पर्णपत्र, पर्णपत्रावर काटे असलेले म्हणजे पानावर काटे असलेले, हे कोणकोणत्या वनस्पतींमध्ये असं दिसून येतं. त्यापैकी एका वनस्पतीचं तुम्ही नाव लिहायचं आणि तिचं वर्णन लिहायचं. सोपा प्रश्न आहे, तुम्ही सहज लिहू शकाल. आणि शेवटचा बघा तुमचा आवडता प्रश्न, तो म्हणजे शब्दकोड दिलेला एक प्रकारचं एक चौकट दिलेली शब्दांची आणि त्याच्यामधनं तुम्ही अभ्यासलेल्या वनस्पतींच्या विविध भागांची नावे खालील चौकटीत शोधा. आतापर्यंत आपण वनस्पतींचे जे विविध भाग अभ्यासले ते भाग ह्या चौकटीतनं शोधून काढायचे. तर बघा एक अगदी पहिल्याच रांगेत आडव्या दुसऱ्या शब्दापासून बघा सोट मूळ आहे की नाही. आपण मुळाचे प्रकार पाहिले, त्याच्यामध्ये सोटमूळ हा भाग पाहिला. अशा पद्धतीने तुम्हाला जे जे काही याच्यामध्ये सापडतील तेवढे सगळे वनस्पतींचे अवयव तुम्ही शोधून काढायचे आणि तुमच्या वहीमध्ये लिहून काढायचे. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आज आपण प्रकरण दुसरं वनस्पती रचना व कार्य हे या ठिकाणी संपवलेलं आहे. आज तुम्ही हे प्रकरण पुन्हा एकदा छान नीट मन लावून वाचायचं आहे. त्यातल्या आकृत्यांचा चांगला सराव करायचा आहे. त्याच्यामध्ये खोडाचे भाग, मुळाचे भाग आणि पानाचे भाग, त्यानंतर फुलाचे भाग, असे 4ही आकृत्या यांचा चांगला सराव करा. तुमच्या वहीमध्ये त्या छान सुंदर अशा सुबक आकृत्या काढून ठेवा आणि त्याचबरोबर हा जो स्वाध्याय दिलेला आता आपण पाहिला तो सगळा स्वाध्याय पूर्णपणे वहीमध्ये सोडवून ठेवा. धन्यवाद.